नमस्कार मित्रांनो, सर्व सबस्क्रायबरांना माझा नमस्कार. आज 10 मे रविवार. आज माझी तब्येतही बरोबर नाही होती आणि थोडं बाहेरगावी गेलो होतो गाडी घेऊन कंपनीची. तर उन्हाचा खूप त्रास झालेला आहे, त्याच्यामुळे मी ब्लॉग काही सकाळी बनवलाच नाही. तर आता आंघोळ केली, थोडं थंड वाटायला लागलं आणि म्हटलं आता आपल्या सर्व सबस्क्रायबरांना आपण पांडुरंग भेट म्हणून जाऊया. म्हणून मी आता हा व्हिडिओ आत्ता जस्ट तयार करत आहे. आत्ता 21:23 होत आहे, म्हणजे बहुतेक 9:30ला 5 कमी. मला जास्त इंग्लिशमध्ये काही येत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर आज मदर डे असल्याने स्टेटसवर सर्वांनीच आपल्या आपल्या आईंचे फोटोज आपल्या आपल्या आईंना आपण सर्वांनी स्टेटस ठेवले आठवण म्हणून. आणि हा दिवस मातृदिवस म्हणून पाळला जातो. तर मी पण माझ्या मोबाईल स्टेटसवर आईबद्दल ठेवले फोटोज. पण मी एक सूचना पण दिली आहे की आपण तर आपल्या आईंना फोटो स्टेटसवर ठेवलेच आहे. हा मोठा आपला अभिमान आहे आणि आईंबद्दल आपलं प्रेम असतं आणि म्हणून आपण त्यांना स्टेटसवर या चांगल्या दिवशी, ठरलेल्या दिवशी आपण स्टेटस ठेवलं आहे. परंतु आपण जर रोजच्या 24 तासात आईंसोबत खूप गोष्टी केल्यात, त्यांच्याशी खूप खूप संभाषण करायचं, त्यांची आवड निवड, त्यांना काय लागतं काय नाही, वेळ काढून आपण त्यांना बोललं तर तितकं चांगलं राहील. मला असं वाटतं की 1 दिवसापुरताच नव्हे, तर आपण वर्षाचे जेवढे 365 दिवस असतात, कमी तर बोललं कारण माझं गणित पण चुकीचं आहे. 365 दिवस असतात, तेवढे 365 दिवस आपण आईंना खूप प्रेम द्यायचं, खूप त्यांच्याशी बोलायचं. कारण जेवढं आईंशी बोललो ना, तेवढं आईलाही खूप बरं वाटतं आणि मुलालाही बरं वाटतं. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या आईंवर खूप प्रेम करा, त्यांची चौकशी करा. जर आपण काही कामानिमित्त बाहेरगावी असाल तर आईंना फोन करून दररोज फोन सकाळ संध्याकाळ करायचा, झोपण्याआधी एक करायचा. आई झोपलीस का, आई जेवलीस का. कारण हे झोपलीस का, जेवलीस का हे आईंनी आपल्या लहानपणाला आपली काळजी घेत असताना केलेलं असतं. म्हणून आता आपली वेळ आहे की त्यांच्या म्हातारपणात आपण त्यांची काळजी करायला हवी. आणि खूप बरं वाटतं आईंशी बोलणं. माझं तर बॅड लक आहे, मी माझ्या आईला मिस करतो दरवेळेस. त्या आता नाही आहेत, त्या कधीच वारल्यात. त्याच्यामुळे एक खरं सांगू का, ते मी देवांनो म्हणत होतो मित्रांनो, माझ्या सबस्क्रायबरांनो, ज्याला आई नसते ना, तो आपल्या आईला कुणाच्या तरी आईमध्ये शोधत असतो. मला आत्तापर्यंत माझी आई, मी ड्रायव्हर असल्याने बरेच गाव फिरतो, तर बऱ्याच गावात माझ्या आईचा चेहरा मला त्या आयांमध्ये दिसला, तर खूप बरं वाटतं. एकदा असंच मी एका गावात गेलो, तर साहेबांनी मला भाजी घ्यायला पाठवलं होतं. मी मार्केटला गेलो. त्या मार्केटमध्ये एका कोपऱ्यामध्ये माझ्या आईसारखीच एक बाई भाजी विकत होती, गवार विकत होत्या. तोच पेहराव, तो जुना बायकांचा, तशीच साडी. आणि पूर्वीच्या आया ज्या होत्या आमच्या, त्या पैसे ठेवायला पिशव्या, स्पेशल पिशवी टेलरकडून शिवून घ्यायच्या. ती पिशवी बी होती. तर मी बघतच राहिलो. असं वाटलं की देवानी माझी आईच माझ्यासमोर बाजारात करणं होईना, पण भाजी विकताना बसवलेली आहे. मी गेलो मित्रांनो,
मुद्दाम ती भाजी घेतली आणि मग मी त्या गावात गेलो की माझ्या आईला भेटायला मुद्दाम बाजारात जायचो, त्यांना पाहायचो, तेवढंच बरं वाटलं. पण मी त्यांना नाही बोललो की तुम्ही माझी आई दिसता. पण असं माझे एक पर्सनल तुम्हाला सांगितलं तर आईचा शोध हा प्रत्येक बाळ करत असतो. ज्यांची आई नाही या जगात आणि नशिबाने ज्यांच्याकडे आत्ता आई आहे त्यांनी आपल्या आयांची काळजी घ्या, त्यांना खूप प्रेम द्या, खूप भरभरून प्रेम द्या, खूप. तर ठीक आहे, मी आता तुम्हाला एक गाणं पण ऐकवतो, कारण माझा मोबाईल आहे आजारी आणि तो कधी बंद होईल याचा काही भरोसा मला नाही वाटत. तर मी कौन सा गाना सुनोगे, मी तुम्हाला आईवरूनच एक गाणं ऐकवतो, थोडंच कडी वगैरे. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ. ठीक आहे मित्रांनो, मला हे गाणं एवढंच येतं. मला असे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा आणि खूप मला सबस्क्राईब मिळवून द्या मित्रांनो, एवढंच म्हणेल मी. आणि पुढच्या रविवारी मला परत एकदा भेटा, पांडुरंग भेट म्हणून. या रविवारी मला लेट झालेला आहे, सॉरी, पण मी दर रविवारी तुमच्या पुढे तुमची भेट घ्यायला येईल आणि मलाही बरं वाटतं. थँक्यू सो मच. मला सबस्क्राईब करा आणि खूप पुढे न्या. थँक्यू. काळजी घ्या आणि असेच माझं चॅनल बघत राहा. ओके, बाय.